छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत आणि त्यांची व्यक्तिरेखा साकारणं म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट। ही भावना शंतनू मोघे यांनी व्यक्त केली। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती। अभिनेता शंतनू यांनी शिवजयंती निमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत केली। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी बघूयात। छत्रपती शिवाजी महाराज नाव येतं तेव्हा तर आपलं आराध्य दैवतच आहे। ती व्यक्तिरेखा जेव्हा पहिल्यांदा साकारलीत ते पहिल्यांदा जर स्वतःला तिथे पाहिलं काय म्हणत होतं? सर्वप्रथम पुढारीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तू आता जसं विचारलंस तसं की मला असं वाटतं की काही काही भूमिका ना ह्या तुमच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे किंवा एक दैवी योग असतो तो ज्यामुळे ते तुमच्या वाट्याला येतात। तसंच मी अगदी प्रांजळपणे समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझ्या वाट्याला येणं ह्यात हे कारण आहेच। आणि त्याचबरोबरीनं आवर्जून मी उल्लेख करीन डॉक्टर अमोल कोल्हे यांचा, जे प्रोड्युसर होते। आणि अमोल आणि मी आम्ही पूर्वी खूप कामं केलेली एकत्र। सो दोन गोष्टी त्याच्यात होतात की आम्हा दोघांचं ऍक्टर म्हणून ट्युनिंग त्याला माहिती होतं। शंभूराजे नावाचं त्यांचं नाटक होतं, त्यात मी महाराजांचा एक कॅमिओ केला होता। त्यामुळे त्यांनी साधारण तिकडे एकदा हेरलं होतं की हा ही भूमिका करण्यासाठी हा अभिनेता करेक्ट जाऊ शकतो। आणि केवळ डॉक्टर अमोल कोल्हेंमुळे आणि झी मराठीमुळे ही भूमिका माझ्या पदरात पडली। आता तू म्हणलंस जसं की ही भूमिका करताना किंवा जेव्हा आपण ती करायला घेतो हा खरं म्हणजे एक शिवधनुष्य असं मला वाटतंय। मी का त्याचं कारण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्याला वेशभूषा किंवा रंगभूषा या सगळ्यांचं सहाय्य मिळतंच अनडाऊटेडली। त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट लोकांवर पडतो। पण अभिनेता म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर आपल्याला आत्मसात करता आला ना तर तो आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवताना खूप जास्त सोयीस्कर आणि योग्य रीतीनं पोचवता येतं। कारण मला नेहमीच असं वाटत आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रचंड कॉम्प्लेक्स असं कॅरेक्टर आहे। म्हणजे तुम्ही जर कुठल्याही अभिनेत्याला असं म्हणलात ना की एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रोजेक्टच्या भूमिकेत महाराजांचे अनेक पैलू दाखवा तर तुम्ही गोंधळून जाता, गांगरून जाता की अरे बापरे, हे पकडायला गेलं तर हे सुटतंय, हे पकडायला गेलं तर हे राहतंय, असं होतं। जे एक अफलातून कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून। त्यामुळे एक ऍक्टर म्हणून पण ना तो एक मेजर चॅलेंज असतो की एका सीन मधला जो गाभा लक्षात घेऊन ह्या सीन मध्ये आपल्याला हे जर डिफरन्शिएट करून लोकांसमोर मांडता आलं ना तर ह्याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन नाही। आणि ते करताना आम्हाला भरभरून आनंद मिळाला। त्याचं अजून एक महत्वाचं कारण तुला सांगतो, आमचे लेखक प्रताप गंगावणे सर, अरे काय सर सीन्स लिहायचे माहितीये का। म्हणजे आम्ही तुम्हाला माहितीये का की रेसची घोडी असतात की नाही, जी दार उघडण्यासाठी अशी खुरानी माती उकरत असतात की कधी एकदा हे, तसं आम्ही प्रत्येक दिवशी थांबायचो माहितीये का सेटवर की हा सर काय मस्त लिहून देत आहेत आणि ते आमच्या वाट्याला कधी येतंय। त्यामुळे ते फारच सगळंच विलक्षण होतं। आमच्या सेटवरची मी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, हे माझं निरीक्षण होतं पण ते अगदी बरोबर आहे की आपण अनेक प्रोजेक्ट्स करतो, पोटापाण्यासाठी करतो, अभिनेता म्हणून सॅटिस्फॅक्शनसाठी करतो, पण इकडे ना स्पॉट दादांपासून ते प्रोड्युसर डिरेक्टर पर्यंत ही संपूर्ण हायरार्की जरी तुम्ही लक्षात घेतलीत ना तरी प्रत्येक जण ना एका अत्यंत पावन भावनेने काम करत होतं। आणि ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती प्रत्येकाच्या कामात उतरतेच।